जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजतंय आणि या संबंधित प्रकरणाचा अहवाल तयार करण्यासाठी निरीक्षण नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सहधर्मदाय आयुक्तांकडून निरीक्षक नेमण्याचे आदेश दिले गेलेत। 27 ऑक्टोबरपर्यंत जमिनीविषयीचा अहवाल पाठवण्याबाबत या आदेशामध्ये नमूद करण्यात आलंय। उच्च न्यायालयामधील सुनावणीच्या नंतर हे आदेश जारी करण्यात आले। पुण्यामधल्या जैन बोर्डिंग हाऊसची जागा हडपल्याचा जैन समाजाचा आरोप आहे। मी सुरुवातीलाच म्हणेल की अहिंसा परमो धर्म या तत्वानुसार जैन समाज व्यवसाय असो सामाजिक कार्य असो त्यामध्ये नेहमी अग्रेसर राहिलेला आहे। 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आम्हाला बोलून घेतलं। बोलून घेऊन आमच्या ज्या काही HND हॉस्टेल आणि त्या मंदिराबद्दलच्या भावना होता त्या सगळ्या त्यांनी ऐकून घेतल्या आणि आम्हाला आश्वासित केलं होतं की जैन समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय मुख्यमंत्री म्हणून मी होऊ देणार नाही। जो समाजामध्ये जो आक्रोश होता, मी आता वकील म्हणून पण जी भूमिका मांडतो आणि समाजाचा एक घटक म्हणून पण मांडतोय की जो आक्रोश होता पुण्यामध्ये किंवा पूर्ण देशभरामध्ये की तुम्ही मंदिरावरती अशा प्रकारे जर करताय आणि कुठल्याही रेकॉर्डमध्ये नाही, म्हणजे पुणे महानगरपालिका सारख्या संस्थेच्या अहवाल जे त्यांनी तयार केले, जे प्लॅन सँक्शन केले, कुठेही मंदिर नाही आणि त्यामुळं ह्या मंदिराचं आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी जे धर्मदाय आयुक्तांचे जे प्रतिनिधी आहे जॉईंट टेरिटरी कमिशनर पुणे त्यांना ताबडतोब त्यांनी निर्देश दिला आहे।